हाय, आज आपण बनवणार आहात पाववडा. तर चला तर मग आपण त्याची रेसिपी सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकून घेतलं आहे, ते 1 वाटी आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडा मसाला टाकूया आपण. नंतर मीठ टाकूया. त्यानंतर आपण मीठ टाकूया, अर्धा चमचा मीठ घेऊया. त्यानंतर थोडी हळद घेऊया आपण, थोडी इतकी हळद टाकून घेऊया. आणि नंतर आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया. जितकं लागतंय ना तितकंच पाणी, जास्त पातळ पण करायचं नाही. चला तर मग आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया. हे बघा, हे मिश्रण असं पेस्टुलाने ना चांगलं मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. हे बघा, जास्त पातळ पण नाही. तर हे बघा. तर चला तर मग आता तुम्हाला मी त्याच्यामध्ये आपण पाव, तर हे बघा, मी हे अशा पद्धतीचे पाव घेतलेले आहेत. हे बघा, मी मार्केटमधून आणलेले हे अशा पद्धतीने हे पाव भेटतात. आणि त्यानंतर याला आपण त्या डाळीच्या पिठाच्या जे मिश्रण बनवलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. त्यानंतर हे बघा, आपण जो पाव आणला आहे मार्केटमधून तो त्या डाळीच्या पिठामध्ये असा डीप करून घेऊया. आणि इकडे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. नंतर त्यामध्ये आपण हा पाव सोडूया. आता बघा, ह्या पावळ्याला आपण पलटी मारून घेऊया. तर बघा, किती छान असा पाव तयार झाला आहे तेलामध्ये. हा पाव, याला पाववडा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता तुम्ही, गरमागरम पाववडा तयार आहे. त्याच्यावर एक मिरची ठेवली बघा. तर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थांबा, तुम्हाला थोडं तोडून दाखवते. बघा किती मऊ आणि किती छान झाला आहे बघा, ना कुठे लिकेज ना काही.